10 दिवस पाण्यात ठेवला मृतदेह। टॅटूवरून मॉडेलची ओळख। नक्की काय आहे प्रकरण पाहूया आजच्या भागात। नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। गँगस्टरची प्रेयसी आणि मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी 11व्या दिवशी अखेर पोलिसांना दिव्याचा मृतदेह फतेहाबाद टोहणा जवळील एका कालव्यात सापडला। मृतदेह 10 दिवस पाण्यात असल्याने ओळखता येत नव्हता, मात्र खांद्याच्या खाली असलेल्या टॅटूवरून त्याची ओळख पटली। या प्रकरणी शनिवारी पोलिसांना आणखी एक मोठं यश मिळालं, ज्यामध्ये क्राईम ब्रँचने रोहतकमधून प्रवेश नावाच्या तरुणाला अटक केली आहे। मुख्य आरोपी अभिजितला त्याने अवैध शस्त्रे पुरवली होती। प्रवेशची चौकशी केल्यानंतर अभिजितच्या अड्ड्यावर छापे टाकून 2 अवैध पिस्तूल आणि 40 गोळ्या जप्त करण्यात आल्या। 10 दिवस पाण्यात बुडवून ठेवल्याने दिव्याच्या शरीराची प्रकृती बिघडली होती। ज्याने दिव्याचा मृतदेह पाहिला त्याचा आत्मा हादरला। मिळालेल्या माहितीनुसार दिव्याच्या पाठीवर आणि हातावर टॅटू असल्याने तिच्या आईने तिला ओळखलं आणि कालव्यात पडलेला मृतदेह दिव्या पाहुजाचा असल्याचं सिद्ध झालं। दिव्याची 2 जानेवारीला हत्या करून तिचा मृतदेह 4 जानेवारीला पतियाळा कालव्यात फेकून दिला होता। रोहतक येथून अटक करण्यात आलेल्या 6व्या आरोपी प्रवेशला जेरबंद करून या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय। प्रवेशने सांगितले की यापूर्वी तो अभिजितचा PSO खाजगी सुरक्षा अधिकारी होता। त्याने अभिजितला 3 पिस्तूल आणि भरपूर गोळ्या दिल्या होत्या। त्यानंतर गुन्हे शाखेने अभिजितच्या घरावर छापा टाकून 2 अवैध पिस्तूल आणि 40 गोळ्या जप्त केल्या। अभिजितला बेकायदेशीर शस्त्रे बाळगण्याचा शौक होता आणि या संदर्भात दिल्लीत त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय। दिव्याच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार अद्याप या प्रकरणात जप्त करण्यात आलेले नसून ते पोलिसांसमोर आव्हान बनलंय। या खळबळजनक हत्याकांडातील मुख्य आरोपी हॉटेल व्यावसायिक अभिजित सिंग यांचा मोहरक्या बलराज गिल याला अटक केल्यानंतर त्यांनी मृतदेह पतियाळा परिसरात कालव्यात फेकून दिल्याचं उघड झालंय। दिव्या पाहुजाच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी NDRFची टीमही पोहोचली होती। त्यात 25 सदस्यांचा समावेश होता। या टीमने गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसोबत खणोरी सीमेपर्यंत कॅनॉलमध्ये मृतदेह शोधण्याचं काम केलं होतं। गुरुग्रामचे ACP क्राईम वरुण दहिया यांनी सांगितले की दिव्या पाहुजाच्या हत्येचा आरोपी बलराज गिल याला गुरुवारी कोलकाता विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले। पंजाबमधील पटियाला बस स्थानकाजवळ आपली कार सोडून तो बेपत्ता झाला होता। त्याच्या चौकशीत मॉडेलच्या मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावली हे उघड झालं। या प्रकरणातील आणखी एक आरोपी रवी बंगा हा अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी आरोपी प्रवेश यांच्या ताब्यातून 1 पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केलंय। त्याच्या माहितीवरून दिल्लीतील 2 पिस्तूल आणि 40 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत। आरोपी प्रवेश याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, ड्रग्ज बाळगणे, अवैध शस्त्र बाळगणे असे सुमारे अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत। दिव्या पाहुजाचा मृतदेह फेकल्याची बातमी समोर आल्यानंतर पोलीस तिच्या शोधात व्यस्त होते। त्यानंतर पोलिसांनी टोहणा दरम्यान भाकरा कालव्यात शोध मोहीम सुरू केली होती। यावेळी पोलिसांना महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला। पोलिसांनी तत्परता दाखवत मृतदेह कालव्यातून बाहेर काढला। पोलिसांना मृतदेह सापडताच पोलिसांनी दिव्याच्या कुटुंबियांना माहिती देऊन घटनास्थळी बोलवले। दिव्याच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली। तब्बल 12 दिवसानंतर दिव्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।